सो ही क्या बात खूप है. भारी गोष्ट आहे माझ्यासाठी. अथर्व. माझ्या असं घरच्यांचं काहीच नव्हतं म्हणणं, की फक्त त्यांना माहिती होतं की हा अभ्यासात फारच हुशार असल्यामुळे ह्याला काहीतरी वेगळंच निवडावं लागणार आहे. त्यामुळे त्यांनी फार लक्ष दिलं नाही. जे करतोय त्याच्यात आनंद आहे एवढंच बघितलं. आणि मी तसं साईड बाय साईड थिएटर वगैरे करत होतो. त्यामुळे मी सोशल मीडियावर 2016-17 सालापासून माझं मी काहीतरी टाकत होतो. तेव्हा काय असं एवढे फॉलोअर्स असं काहीच नव्हतं. पण ते हळूहळू ग्रो होत गेलं आणि मला वाटते की ती 3-4 वर्ष जी कोविडपर्यंत 2021-20 पर्यंत माझी ती नेट प्रॅक्टिस झाली सोशल मीडियाची, की नक्की याच्यावर कसा कॉन्टेंट लागतो, काय प्रकारचं बोललं की लोकांना आवडतंय. आता शॉर्ट फॉर्मॅट तेव्हा ते प्रसिद्ध होत होता. त्यामुळं मी आधी यूट्यूब करायचो. मला कळलं की आता शॉर्ट फॉर्मॅट जास्ती चालायला लागला. त्यामुळे ते 3-4 वर्ष जे मी थिएटरमध्ये करत होतो तिकडं जे आपल्याला करायला मिळत नाही ते मग इथे यूट्यूबवर मी करायचो. मग हळूहळू मग ते शॉर्ट फॉर्मॅटकडे आलं आणि मग ते मला वाटतं की ते करत करतच सापडत गेलं, की असं काही ठरवलं नव्हतं की असं कॅरेक्टर करायला पाहिजे आपण वगैरे. पण ते करत करत सापडल्यामुळे आणि मग एकदा क्लिक झालं की मग आपापच रस्ते उघडले होते तोचपर्यंत सगळे सोशल मीडियाचे. कारण का सोशल मीडिया खूपच फास्ट ग्रो होत होतं आणि मग आम्हाला त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला. यूट्यूबवरती एवढा मोठा कॉन्टेंट ब्लॉग पोस्ट करून लोकांना तेवढा वेळ आपल्याकडे रोखून ठेवणं किंवा आपल्याला ऐकण्यास भाग पाडणं हे कसं साध्य केलं? जसं की मी सांगितलं की जितका नॅचरल कॉन्टेंट असला आपला तितका तो लोकांना कनेक्ट होतो आणि ते शेवटपर्यंत बघतात. आता ब्लॉगर्स आहे पण मला असं वाटतं मी पण काही काळ ब्लॉगिंग करून बघितली होती. त्यामध्ये असं होतं की सतत तुम्हाला तुमचा दिवस ठरवावा लागतो की आज मी दिवसभरात काय करणार आहे जेणेकरून मी लोकांना काय दाखवू. म्हणतात ना रील लाईफ आणि रिअल लाईफ. तर मग त्यामध्ये खूप म्हणजे फरक पडतो आपल्या आयुष्यावर. आपल्याला सतत फेक राहावं लागतं. मग व्लॉग बनवणे किंवा आपल्या आयुष्यातला एक छोटा मोठा पार्ट दाखवणे, त्याशिवाय व्लॉगिंग करायची आहे म्हणून आपलं आयुष्यच आपण बदलायचा, हा खूप मोठा फरक येऊन जातो त्या गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं की जी रिअल लाईफ आहे ती खूप कमी जगायला मिळते ॲज अ इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर. सॉरी विनायक, मला थोडं ना तुझ्या आजीबद्दल विचारायचं आहे. कारण का त्या भन्नाट कॅन्डिड आहेत आणि त्यांचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स बघणं हे खूप कमाल एक्सपिरियन्स असतो. म्हणजे कधी कधी तुझ्यावर लक्ष जात नाही पण आजीकडे तुझ्या लक्ष जातं. आजीला कसं कन्व्हिन्स केलंस कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तुझ्या सहभागी होण्यासाठी किंवा शूटिंगसाठी? आणि ती म्हणजे तुझी आजी तुझ्यापेक्षा जास्त प्रो आहे? एक व्हिडिओ बनवतो, एकदा आजीचे पाय दाबून देतो. हे अशी कन्व्हिन्स केलं मी तिला. तिला खरंच तिला आवड नाही आहे, फक्त तिचं ना एक खूप सुंदर थॉट आहे. मी सांगतो. तिला असं इच्छा आहे की मी मरण्याच्या आधी मला लोकांनी बघावं आणि ती नेहमी जेव्हा जेव्हा मी जातो तिथे तेव्हा तिचं एक असतं की माझा फोटो काढ. तिला तिचा प्रेझेन्स म्हणजे ती स्वतःवर खूप जास्त प्रेम करते आणि तिचा जो इनोसन्स आहे ना तो व्हिडिओमधून दिसून येतो आणि तोच लोकांना बघायला जास्त आवडतो. लोक मला बघतच नाही ती असेल तर, लोक तिच्याकडेच एवढा फोकस करतात आणि जो इनोसन्स आहे